कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी राहिलेल्या गाळेधारकांनी येत्या 31 मे अखेर अंतिम मुदतीमध्ये थकबाकी जमा करावी, अन्यथा 1 जून पासून हे गाळे सील करावेत अशा सूचना महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। या संदर्भात इस्टेट विभागाची बैठक घेऊन त्यांनी कारवाईचे निर्देश दिले। कोल्हापूर महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचे थकबाकीदार गाळेधारकांनी येत्या 31 मे अखेर थकीत रक्कम भरावी, अन्यथा 1 जून पासून संबंधित गाळे सील करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। महापालिकेच्या इस्टेट विभागाची आढावा बैठक आज आयुक्त कार्यालयात पार पडली। यावेळी आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गाळेधारकांच्या थकबाकीबाबतचा सविस्तर आढावा घेतला। महापालिकेच्या बहुतांश गाळेधारकांची मुदत सन 2015 मध्ये संपली आहे। शासन निर्णयानुसार महापालिकेकडून 5% भाडेवाढ गृहीत धरून भाडे आकारणी सुरू करण्यात आली आहे। मात्र केवळ 20 ते 30% व्यावसायिकच नियमित भाडे भरत असून उर्वरित गाळेधारकांकडून थकबाकी वाढत असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं। महापालिकेला अपेक्षित उत्पन्न मिळालं नाही तर शहरातील विकास कामांवर त्याचा परिणाम होतो। त्यामुळे सर्व थकबाकीदारांना 31 मे पर्यंत अंतिम संधी देण्यात यावी आणि त्यानंतर थकबाकीदार गाळ्यांवर सीलची कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले। ज्या गाळेधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे तसंच ज्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत अशा गाळ्यांचा तातडीनं लिलाव प्रक्रियेद्वारे पूर्ण वाटप करावं अशा सूचना त्यांनी दिल्या। खुल्या जागेची थकबाकी असलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। महापालिकेचे हॉल, भाजी मार्केट आणि पार्किंग व्यवस्था यांच्या निविदा प्रक्रिया राबवून तातडीनं प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। याशिवाय हॉकी स्टेडियम परिसरातील गाळे सध्याच्या स्थितीत लिलावाद्वारे एजन्सीला देण्याचा प्रस्ताव सादर करावा असं त्यांनी सांगितलं। यावेळी उपायुक्त किरणकुमार धनवाडे, इस्टेट ऑफिसर शेखर साळुके आणि इस्टेट विभागीय लिपिक उपस्थित होते।